चला कालचे काही एक्झाम्पल होते 2x2 मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढताना बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून. तर काही एक्झाम्पल जमलेले नाहीत. ओके, ते एक्झाम्पल्स आपण एकदा इथे सॉल्व्ह करून घेऊ आणि मग पुढच्या 3x3च्या मॅट्रिक्सकडे जाणार आहोत. ओके न त्याच्यातलं पहिलं एक्झाम्पल किती झालं होते कालचे? चला 8 नंबरचा एक्झाम्पल घेऊ आपण. 8 नंबरचा एक्झाम्पल असं काय करूया, फक्त एक्झाम्पल बघून घ्या त्याच्यामध्ये आपण कुठले कुठले एक्झाम्पल घेतलेत आणि कुठल्या नंबरचा एक्झाम्पल आहे का. जी लिस्ट होती आपली एक्झाम्पल मधलं 7 नंबरचं एक्झाम्पल. हा काय झालं, आवाज येत नाही का? हो तेच एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय. ते मला एक्झाम्पल सांगा आता. 7 नंबरचं एक्झाम्पल घेतोय ते, पण जी लिस्ट दिली ना त्याच्यातलं 7 नंबरचं एक्झाम्पल आहे. ओके, -1 4 2 5चं ते व्यवस्थित बघा आणि जर जमलेलं नसेल ना तर मला सांगायचं तसं लगेच. ओके नाव आता 7 नंबरचं एक्झाम्पल म्हणजे आता आपण जे रेग्युलर याच्यातलं तर 8 नंबरचं होतं आणि त्या लिस्ट मधलं 7 नंबरचं एक्झाम्पल होतं. काय होतं ते? -1 4 2 5. ओके ओके, हा ए मॅट्रिक्स दिलेला होता बरोबर ना. मग आपल्याला दिलेला मॅट्रिक्स जो असेल तो ए मॅट्रिक्स ॲज इट इज घेणार. काय तो मॅट्रिक्स? -1 4 2 5. That one is a given. Okay. Now take a determinant of that matrix. Kyle matrix का determinant -1 4 2 5 equals to cross multiplication. बरोबर आहे. -5 -8 is equals to -13 which does not equals to 0. मग आपण जे रेग्युलर म्हणतो ते काय? A is a non-singular matrix. Therefore A is a invertible. Therefore A inverse exists. Therefore A inverse exists. मी मधलं नाही लिहिलं, डायरेक्ट येतो आपण. A inverse exists. इन्व्हर्टिबल आल्यामुळे तो काय होणार आहे? एक्झिस्ट होणार आहे. मग आपलं टू फाइंड A inverse काय म्हणतो आपण? टू फाइंड A inverse बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. बरोबर ना. मग आपलं कन्सिडर काय कन्सिडर करतो आपण? A इंटू आयडेंटिटी. बरं, ए काय? -1 4 2 5 इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू 1 0 0. ओके नाव आता पहिलं एलिमेंट मला काय पाहिजे? 1 पाहिजे. हा इथं काय? मग काय करावं लागेल? डिवाइड -1 कशाला? मल्टिप्लाय बाय -1 करा ना. डिवाइड -1 डिवाइड कसं करणार? मल्टिप्लाय बाय -1. मग R1 ला चेंज करायचं आहे बाय -1 ने मल्टिप्लाय करून. R1 चेंजेस टू -1 इंटू R1. चालेल. मग आता रो पूर्ण चेंज होईल. पूर्ण रो चेंज झाल्यानंतर मॅट्रिक्स काय येईल? -1 जस्ट मायनस इंटू -1 इज 1. हा काय येईल? -4 2 5 इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू हा सुद्धा बदलणार ना. काय? -1 0 0 1 झाला चेंज. बरं, मग पुढे आपली प्रोसेस तीच. याचा वापर करून गेला 0. ऑपरेशन काय असेल पहिला? R2 चेंजेस टू 2 इंटू R1. ओके, मग काय मॅट्रिक्स? 1 -4 0. ओके, आता इथे R2 -2 इंटू R1 ना. R2 काय? R1 काय? -4 पुट केला. 5 मायनस ऑफ -2 इंटू जस्ट मायनस गेट प्लस ना. बरोबर ना. मग काय? 5 -2 इंटू -4 मायनस काय झाला? प्लस. किती येईल? डिटर्मिनंट 13 होता का? -13 होता का सर? ओके, इंटू ए इनवर्स. जर डायरेक्ट बघितलं तर डायरेक्ट काय आला पाहिजे बरं याचं आन्सर? फायनल आन्सर काय असेल? 1/13. हा -13 ठीक आहे ना. मग मायनस आतमध्ये जाईल ना. मायनस जर बाहेर काढलं तर आतमध्ये मायनस असेल. साइन चेंज होईल. -13 बाहेर काढलं म्हणजे काय येईल आन्सर? 5 -4 -2 जस्ट -1. आणि जर मायनस आतमध्ये गेला तर मायनस जे प्लस होतील हा मायनस असेल आणि हे तिघं काय होणार आहे? प्लस होणार आहे. हे आन्सर यायला पाहिजे माझं.
डायगोनल एलिमेंट चेंज होतात, साईन बदलते ओरिजिनल एलिमेंटचे, बरोबर ना. मग डिटर्मिनंट आपल्याला -13 आहे, असं काहीतरी आन्सर मला मिळायला पाहिजे. मग बघू आपण आता आन्सर तेच मिळतंय का. इकडे पण तेच आपल्याला ऑपरेशन अप्लाय करावं लागेल, बरोबर. पहिला एलिमेंट -1 0 तोच. ओके, R2 काय, R1 काय, -1 पुट केला, 0 -2 इंटू -1 काय येतोय 2. ओके, नेक्स्ट R2 काय, R1 काय, पुट करा, काय मग जस्ट जेवढं टाकणार 1 -2 इंटू 0 दासवलीचं 1 झालं इथपर्यंत. आता याला काय करावं लागेल, डिवाइड बाय 13. कोणाला, R2 ला. R2 डिवाइडेड बाय 13 कोणाला चेंज करतोय, R2 ला चेंज करतोय. मग R2 ला चेंज करू आपण, R2 चेंजेस टू R2 अपॉन 13. ओके, मग चेंज झालेला मॅट्रिक्स बघा आता काय, 1 -4 0 1 इंटू A इनवर्स. ओके, नेक्स्ट -1 0 2 अपॉन 13 and 1 अपॉन 13. बरोबर आहे. नंतर पुढे बघू आपण आता. नाव याला काय करायचंय 0. मग काय करायचं दोघांची, याला कशाने मल्टिप्लाय करायचंय, 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग दोघांची ऍडिशन. मग काय R1 चेंजेस टू R1 प्लस 4 टाइम्स ऑफ R2. इथे प्लस येईल ना, कारण हा मायनस मध्ये, याला +4 ने मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर. आणि मग दोघांची ऍडिशन. मग काय मॅटर असं 1 0 0 1 इंटू A इनवर्स. ओके, मग आता R1 प्लस 4 टाइम्स ऑफ R2. ओके, मग बघा R1 काय इथे -1 प्लस 4 इंटू 2 अपॉन 13 काय येईल बघा बरं आता. ओके, -13 प्लस 8 अपॉन 4 इंटू 2 8 13 इंटू -1 -13 -13 प्लस 8 किती येतोय, जस्ट -5 अपॉन 30. ओके, पुढचा एलिमेंट R1 काय 0, R2 काय पुट करा 0 प्लस 4 इंटू R2 काय 1 अपॉन 13 किती येईल 4 अपॉन 13. आणि उरलेले एलिमेंट तसेच झालं चेंज. हा काय आयडेंटिटी इंटू कॉमन कोण निघतोय, ब्रॅकेट मध्ये कोण, मॅट्रिक्स मध्ये कोण राहील -5 4 2 1 तोच आहे का, सेम आला. आपल्याकडे आन्सर कॅल्क्युलेट करायला डायरेक्ट ट्रिक पण आहे, बरोबर. झाला A इनवर्स निघाला माझा काय 1 अपॉन 13 इन ब्रॅकेट -5 4 2 1 जस्ट इनफ टू राईट. लक्षात. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. नेक्स्ट कोणतं जमलेलं नाही अजून, कोणतं जमलेलं नाही अजून, जस्ट 17 नंबरचं एक्झाम्पल आहे. अजून एक कोणीतरी दिलेलं आहे 17 नंबर. ठीक आहे, 17 नंबरचं एक्झाम्पल काय 2 3 -1 2. आणि कोणाचे जमलेलं नसेल तर सांगायचं तसं, लगेच क्लिअर करून देईल तसं. 2 3 -1 2 हेच आहे का, हेच आहे ना. हा इथे काय 17 ला -1 लिहिलाय, 1 आहे का नुसता, पण इथे -1 लिहिलंय ते. ठीक आहे 1. ओके, मग काय उलट सोपं होऊन जाईल, डिटर्मिनंट चेक करावं लागेल. ओके, मग काय बघा आता मॅट्रिक्स A दिलेला आहे 2 3 1 2 काय हे 9 नंबर्स आहे. मी सॉल्व्ह करून दिलेले 9 नंबर्स आहे, लक्षात ठेवा. ओके, द क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 3 1 2 काय डिटर्मिनंट 4 -3 इक्वल टू 1 विच डज नॉट इक्वल टू 0. डिटर्मिनंट नॉन झिरो आला की त्याचा इनवर्स एक्झिस्ट होणार, कळतंय ना. डिटर्मिनंट काय मग इनवर्स काय सांगा, मग डायरेक्ट सांगा इनवर्स. A इनवर्स काय नाही 1 आहे ना आपला, डिटर्मिनंट 1 असल्यामुळे बाहेर काय राहणार नाही, 1 अपॉन 1 1च राहील. ओके, फक्त इंटरचेंज करा आणि डायगोनल एलिमेंट चेंज 2 -3 -1 2 बस एवढा इनवर्स यायला पाहिजे, काहीच होणार नाही. आलं लक्षात. ओके, पुढे बघू आपण आता. याच्यात काय मॅट्रिक्स, हा काय 2 3 पहिलं ऑपरेशन काय
R1 इंटरचेंजिंग टू R2, कारण इथे 1 आहे ना आपल्याला, पहिला एलिमेंट 1 पाहिजे. R1 इंटरचेंजिंग टू R2, इंटरचेंज केला 1 2 2 3, A इनवर्स इज इक्वल्स टू 0 1 1 0. पुढे R2 चेंजेस टू R2 मायनस 2 टाइम्स ऑफ R1. चला मग आता पुढे बघू आपण. R2, ओके. नाव मॅट्रासिस बघू आपण आता. हा तर 0 होऊन जाईल. ओके, 1 2 0. ओके, हा काय येईल बरं मग? R2 काय? R1 काय? 2. ओके, 3 minus 4. 2 into 2 no? 3 minus 4 is minus 1. Okay, now into A inverse. That's like it. Now next. Okay, R2 is 1, R1 is 0. Put केला याच्यात. Just 1 minus 2 into 0. 1 0 1. हा 1च राहणार. याला बघा, R2 काय? R1 काय? 1. काय होईल मग? 0 minus 2 into 1 minus 2. पुढे हा काय पाहिजे मला इथे? 1. मग या रोला कशाने मल्टिप्लाय करायचं? इथे इथं इथे कसं काय? तो ऑलरेडी चेंज कुठे केला आपण? हे दोघं इंटरचेंज केलं होतं ना आपण. हा, पुढे -1 ला म्हणजे -1 ला R2 ने काय करायचं? जस्ट मल्टिप्लाय काय? R2 चेंजेस टू -1 इंटू R2. पूर्ण रोला R2 ने मल्टिप्लाय करा. -1 ने मल्टिप्लाय. 1 2 0 1. बऱ्याच जणांना असं मला वाटतं की -1 ला मल्टिप्लायच करता आलं नाही. इथे प्रॉब्लेम येत असेल असं वाटतं मला, म्हणून जमलेलं नाही. A inverse is equals to 0 1 -1 2 1 into -1 -1 get plus. पुढे R1 changes to, याला 0 करायचं ना. R1 minus 2 times of R2. काय येईल बघा मग आता हा मॅट्रिक्स. 1 0 0 1 झाला. ओके, इंटू A inverse. पुढे R2 is -1, R1 is 0. 0 minus 2 into -1. 2 into -1, 0 minus 2, just minus plus 2 ना, just plus 2. बरोबर. नंतर R2 काय? R1 काय? पुट केला याच्यामध्ये 1 1 minus 2 into 2 -3, आणि हा -1 2. हा काय होता? आयडेंटिटी, म्हणजे I into A inverse. That one is equals to 2 minus 3. I think हा -1 बरोबर आहे, आणि हा 2 झाला. बघा बरं, तो झाला का इनवर्स? झालाय. कुठे आलेले असतील ते सांगायचं तसं. पुढे अजून एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल कुठलं आहे? 20 नंबर. लिस्ट मधलं 20 नंबरचं 110 120 त्याचं ना. 110 120. ओके, दिलेला मॅट्रिक्स बघा 110 120. जस्ट यू हॅव टू क्रॉस मल्टिप्लाइड इट. देन 110 120 काय येतं बरं? 20 minus 10 equal to 10. Does not equals to 0. Therefore A inverse exists. Okay. Now मग आता काय येईल बरं फायनल आन्सर? फायनल आन्सर काय असेल? A inverse is equals to 1/10. ओके, डायगोनल एंट्री चेंज करा. 20 minus 10 minus 1 हा तुमचा इनवर्स आला पाहिजे. फायनल इनवर्स. डिवाइड केलं नाही तर नाही तर 1/10 आतमध्ये गेला की व्हॅल्यू चेंज होणार ते. ओके, डिवाइड केलं नाही तर हा इनवर्स मला मिळेल. ओके, नाव मग आता पुढे चला. इनवर्स एक्झिस्ट होत आहे, मग काय येईल आन्सर? 110 120. बरं, काय करायचं बरं पुढे? दोघांचं सबट्रॅक्शन घेऊ का? R1 आणि R2चं. R1 आणि R2चं सबट्रॅक्शन काय येईल मग? R2 चेंजेस टू R2 minus R1 सबट्रॅक्टेड.
मग काय येईल बघा 1 10 0 R2 मायनस R1 ना, मग हा काय येईल 10 येईल ना, 20 मायनस 10 ओके इंटू ए इनवर्स 0 मायनस 1 हा तर 1 0 येईल आणि हा काय येईल -1 येईल ना, 0 मायनस 1 0 मायनस 1 इज -1 ओके इथे 1 मायनस 0 1 पुढे R2 changes to R2 divided by 10. R2 ला कशाने डिवाइड करायचं 10 ने 0/10 10/10 -1/10 आणि 1/10 मग बघा आता R2 changes to R2/10 पूर्ण रोला काय करायचं 10 ने डिवाइड करायचं मग बघा आता मॅट्रिक्स काय मिळेल 1 10 0 1 इंटू बरं पुढे 1 0 ओके 1 0 1/10 बघ पुढे याला 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल 10 मायनस 10 ओके मग R1 चेंजेस टू R1 मायनस 10 इंटू R2 बरं मग काय मॅटर असेल 1 0 0 1 इंटू ए इनवर्स मग हा काय येईल बरं मग आता R2 काय आणि R1 काय 1 मग पुट करा R1 काय 1 मायनस मायनस गेट प्लस 10 इंटू 1/10 कॅन्सल करायचा नाही त्याला तसंच राहू द्या आपण ओके मग फक्त क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ आपण बरोबर ना मग काय 20/10 बरोबर ना हा 10 इंटू 1 10 येईल आणि हा क्रॉस मल्टिप्लाय काय येईल तो 20/10 ओके हा R1 काय 0 R2 काय 1/10 इथे पुट केला R1 0 मायनस 10 इंटू R2 काय कॅन्सल करायचा नाही मग काय येईल हा बरोबर आणि उरलेले एलिमेंट तसेच -1/10 1/10 कॉमन कोण निघेल आता हा काय झाला तुमचा आयडेंटिटी इनवर्स इज इक्वल्स टू 1/10 कॉमन मग ब्रॅकेट मध्ये म्हणजे मॅट्रिक्स मध्ये कोण उरत आहे 20 -10 -1 आणि कळतंय समजलंय काय बर अजून इकडे कोणतं एक्झाम्पल जमलेलं नसेल ते सांगायचं जसं काही डाऊट असेल तर तो पण सांगायचा क्लिअर करायचा तसा ओके नाव पुढचं कुठलं एक्झाम्पल होतं 22 नंबरचा हे 20 नंबरचं होतं ना आता 22 नंबरचा एक्झाम्पल आपलं 11 सॉल्व्ह करून देतो मी 11 नंबरचा ओके आता 22 नंबरचा एक्झाम्पल काय होता 1 0 4 नंबरचा ठीक आहे हे त्यानंतर ते 4 नंबरचं करू शकतो ओके 1 0 2 -2 ओके हे एक्झाम्पल होतं काही नाही इथं उलट तो हे उलट सोपं होऊन गेलं हे दोघं पण हा 1 दिलेला आहे हा 0 दिलेला आहे बरोबर ना मग डिटर्मिनंट काय येईल बघा आता डिटर्मिनंट एक्झिस्ट झाला की समजून घ्यायचा 1 2 0 -2 दोनच आपल्याला चेंज करायचे दोन ऑपरेशन मध्ये आन्सर मिळणार आहे कारण फक्त हे तर ऑलरेडी चेंज आहे ना ह्या दोघांना चेंज करायचं फक्त बरोबर मग एक तर सिंपल एक काम करा याला 1 करून घ्या -2 ने डिवाइड करा बरोबर आणि याला दोघांचे ऍडिशन करून घेतो 0 होऊन जातो ऑटोमॅटिकली तो ओके नंतर येऊन जाईल तो मल्टिप्लाय केल्यानंतर बघू आपण काय येत आहे 1 2 0 -2 काय तो डिटर्मिनंट -2 -0 ओके विच डज -2 डज नॉट इक्वल्स टू 0 ओके मग पुढे बघू आपण आता दोन स्टेप ऑलरेडी त्याच्यामध्ये केलेले आहेत ओके फक्त आपल्याला उरलेल्या स्टेप घ्यायच्या आहेत 1 2 0 -2 इंटू इज इक्वल टू 1 0 0 1 चला मग आता डायरेक्ट याला 1 करा डिवाइड बाय -2 मग R2 चेंजेस टू R2/-2 ओके मग बघा काय येईल मॅट्रिक्स 1 2 0 1 इंटू ए इनवर्स 1 0 0 -1/2 ओके फायनल आन्सर आपल्याला काढून घेता येईल तसं
एकदम सोपं आहे. आता काय करायचं? ऑपरेशन काय असेल ऑपरेशन? R1 changes to R1 minus 2 into R2. R1 changes to R1 minus 2 into R2. ओके. मग मॅट्रिक्स काय आला? हा डायरेक्टली आयडेंटिटी होतं. मी फक्त दोनच ऑपरेशन वापरतो, 1 आणि 2. ओके. इंटू ओके 1 हा काय? 1 मायनस 2 इंटू 0 1 असेल, 1 असेल. ओके. हा 0 मायनस ऑफ मायनस दिस प्लस 2/2 प्लस 2/2 ना, 2/2. आणि हा तसंच 0 मायनस 1/2. कॉमन कॅन्सल का नाही केलं? कारण मला कॉमन काढता येईल असं. बरं, मग कॉमन काढला, हा आयडेंटिटी झाला. आयडेंटिटी इंटू a इनवर्स इज इक्वल टू 1/2 गेट कॉमन, देन 1 2 0 मायनस 1. बघा बरं, डायगोनल एलिमेंट चेंज झाले. जस्ट टू टेकन ॲज मायनस ना. आपण इथं भाग देऊन दिलाय का? अरे हा, अरे आपण जर इथे 2 कॉमन काढलाय तर इथे 2 यायला पाहिजे ना. 2/2 काय तो 1 होतो ना, बरोबर. पण हा -2 आणि -9 मध्ये चेंज झालेत नाही ना. 2 मिनिटं आपण एक चेक करू पण परत एकदा. -2 ने काय केलं आपण इथे डिवाइड केलं. हा 1 झाला, 0/2 1/2 बरोबर आहे. 1 2 0 1 बरोबर आहे. नंतर आपण ऑपरेशन काय घेतलंय? त्याला 2 ने मल्टिप्लाय केला आणि मग याच्यात सबट्रॅक्ट केलं. ओके. आयडेंटिटी मध्ये झाला 1 - 2 इंटू 0 बरोबर. आपलं डिटर्मिनंट -2 होतं का? अरे हा बरोबर आहे, बरोबर आहे. -2 कॉमन निघेल ना आपला, बरोबर आहे. आन्सर इज राईट. हे आन्सर बरोबर येणार आहे. ओके. नाही काढला कॉमन तरी काही फरक पडणार नाही, ते दिल ना आन्सर, कारण हा -2 डिटर्मिनंट होता ना आपला. कॉमन काढताना आपल्याला मायनस काढावं लागेल, बरोबर. -9 आतमध्ये गेल्यानंतर -2 आणि +1 आहे. -2 आणि +1 इंटरचेंज केले आणि या दोघांची साईन बदलेल, कारण -2 होतं त्यामुळे. जस्ट आन्सर इज राईट नाव. ओके. नाव नेक्स्ट 4 नंबरचं एक्झाम्पल काय होतं? 4 नंबरचं काय होतं? 0 6 12 16. ओके. ओके. डिटर्मिनंट काय होतं बघू आपण. 0 6 12 16. ओके. डिटर्मिनंट काय होतं? 0 minus 72. That's -72 does not equals to. फायनल आन्सर काय येऊ शकतो बरं? a इनवर्स काय येऊ शकतं? मायनस म्हणजे ऑब्विसली मायनस साईन चेंज होणार ना आपलं जर. ओके. मग काय मायनस साईन बदलून करायचं. -72 जर बाहेर काढला तर मग आपल्याला तसं सोपं लिहिता येईल. इंटरचेंज करा डायगोनल एलिमेंट काय? 16 -6 -12 आणि 0. मायनस जर आतमध्ये गेला तर हा मायनस तिथे, हा मायनस येईल, हा प्लस होईल आणि हा प्लस होईल. असा काहीतरी इन्व्हर्स यायला पाहिजे. ओके. मायनस, कारण हा -72 आला ना, हे आन्सर असायला पाहिजे. बघू आपण आता. नाव a इनवर्स एक्झिस्टेड, डिटर्मिनंट डज नॉट इक्वल्स टू 0 आहे. मग पुढे बघू आपण आता. नाव a मॅट्रिक्सची व्हॅल्यू पुट करू आपण. 12 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह करतो आपण. ओके. a काय? 0 6 12 16 इंटू a इनवर्स 1 0. ओके. नाव काय करायचं? इंटरचेंज. याला तिकडे पाठवून द्या, त्याला इकडे घेऊन या. ओके. मग काय बघू आपण आता. R1 इंटरचेंज इंटू R2. मग काय होईल मॅट्रिक्स? 12 16 0 6 इंटू a इनवर्स. दॅट्स 1 इज इक्वल्स टू 0 1 1 0. बरं. पुढचं ऑपरेशन काय असेल? दिस R1 डिवायडेड बाय 12. R1 ला 12 ने डिवाइड करू आपण. R1 चेंजेस टू R1 अपॉन 12. बरं. पुढे ऑपरेशन सांगा काय असेल? मॅट्रिक्सचे एलिमेंट काय असेल ते सांगा आता. 1 धाक देऊ नका, आपल्याला तसंच ठेवा म्हणजे आपल्या नंतर
0 आणि हा 6 इंटू ए इनवर्स 0 1/12 1 0. बर पुढे डिवाइड बाय 6. ओके R2 चेंजेस टू R2 डिवाइडेड बाय 6. ओके कदाचित आपल्याला भाग दिलेले आन्सर्स पण मिळू शकतात का डायरेक्ट म्हणजे त्या आन्सर 72 आतमध्ये गेल्यानंतर डायरेक्ट भाग देऊनच आन्सर मिळेल. ठीक आहे 1 16/12 0 1. ओके इकडे काय येईल मग इंटू ए इनवर्स राहिला. ओके हा काय 0 1/12 1/6 0. ठीक आहे पुढे काय मिळेल ओके मग R1 ला हा मग 16/12 याला मल्टिप्लाय करा आणि सबट्रॅक्ट करा त्याला म्हणजेच काय येईल R1 चेंजेस टू R1 मायनस 16/12 इंटू R2. लक्षात डिवाइड पण केलं पण 12 आपण 16 घ्यावं लागेल डिवाइड केला तर बरोबर ना म्हणजे चेंज करता येईल आपल्याला नाव. मग आता पुढे 1 0 0 1 तोच येणार काही फरक पडणार इंटू ए आपलं टार्गेट हे असेल. हां मग सांगा आता काय R1 मायनस R2 तसाच ठेवू ना आपण 1/6 0 कॉमन डायरेक्टली मी काढता ना भाग दिलेला झालं डायरेक्ट काय नाही आपल्याला तसा नाही आन्सर मिळणार. ओके मग आपल्याला 72 कॉमन काढण्यासाठी परत मल्टिपल चूज करावं लागेल. ओके बरं ठीक आहे पुढे हां R1 काय 0 मायनस 16/12 इंटू 1/6 काय नाही भाग देऊन द्या ना किंवा एक काम करा हा 72 आतमध्ये गेल्यानंतर काय त्याचे आन्सर बघून घ्या तेच आन्सर तुम्हाला मिळेल 72 जर आतमध्ये गेल्यानंतर लक्षात तसं पण करता येईल. बरं पुढे मल्टिप्लाय की भाग द्यायचा चालेल म्हणजे 3 भाग दिला ओके 2 भाग दिला बरोबर. मग आता पुढे परत भाग जातोय आता काय भाग जाणार नाही. ओके 2/9 बरोबर. ओके इथे R1 काय 1 मायनस 16/12 इंटू म्हणजे काय ना करून बघा वाटलं त्याच्यात याला आतमध्ये जाऊ द्या 1/72 ला मग काय मायनस साईन आपला राहिला ना कुठेतरी मोठी व्हॅल्यू कुठली होती हा मायनस साईन राहिला ना इथला तर -1 आहे ना इथे मायनस आहे. ओके नाव आता हा 16 आणि हा डिवाइडला कोण असेल 72 मग 16/72 किती भाग जातोय ना कितीने भाग जातोय 2 देते बरं ठीक आहे 8 आणि हा काय बरं परत 2 भाग द्यायचा किती आणि हा काय परत 2 भाग द्यायचा 2/9 झाला 2/9 आला आणि मायनस होता ऑलरेडी बरोबर. आणि हा काय मग 6/72 डायरेक्ट 12 भाग जातोय का 12 72 येतोय 1/12 बरं. पुढे 12/72 काय येतोय 12 जातो ना 12 72 काय येतोय मग डायरेक्ट बरं आणि 0 त्यामुळे 0 बघा बरं आन्सर सेम आले का चेंज झाले आन्सर काही व्यवस्थित बघा आन्सर कसं येतंय काय येतंय चेक करत राहा. ओके काही डाऊट ओके अजून आणि थोडंसं कॉन्सन्ट्रेटिव्ह सॉल्व करायला बरोबर एकदम एक्झाम्पल खूप सोपं आहे. हां या स्टेपला का ह्या स्टेपला काही आहे ना एक लक्षात घ्या मी फक्त व्हॅल्यू पुट करतो किंवा कॅल्क्युलेट करतो डाऊट येत असेल तर या स्टेपला आपण बघू वाटलं बघा स्टेप हा रोचं कसं होईल हा रो चेंज होईल फक्त R1 ला चेंज करतोय मग R1 काय माझा इथे 0 R2 काय ओके R1 0 बरोबर 0 मायनस 16/12 इंटू R2 काय 1/6 मी काय फक्त भाग दिला काय केलं मी आता भाग देणार आहे
इथे 4 भाग देऊन द्या बरं डायरेक्ट मग. 4 चौक 16, 7 त्रिक 12. बरोबर. मग पुढे अजून 2 जातोय. ओके. आणि हा काय येतोय 3. बरोबर का. भाग व्यवस्थित द्यायचा आहे. 3 into 3 9 आणि हा 2 तसाच राहील. 2/9 आणि -9. मग हा काय येईल -2/9. कॅल्क्युलेशन पाहिजे मिस्टर नाव. आणि याच्यामध्ये काय R1 काय इथे पुट केला 1/10 जस्ट -16/12 इंटू R2 काय 0. ही टर्म काय होऊन जाईल काय राहिला फक्त झालं. कळतंय का नाही. ओके. बरं अजून काही कोणाला डाऊट याच्यात 2x2 मधले. फक्त एवढंच लक्षात घ्या की तिथे मायनस साईन जरी असली बरेचसे -1चे एक्झाम्पल तुम्हाला जमलेले नाही. ओके. ते -1चे एक्झाम्पल जरा व्यवस्थित. आता मला तोच डाऊट आला की तुमचं -1 जिथे आहे त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम येतो. असं -1 राहिला की त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं मायनसने मल्टिप्लाय करून द्यायचं त्या रोला. तिथे 1 करून घ्यायचं मल्टिप्लाय करून. ओके. म्हणजे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना या पद्धतीने सॉल्व्ह केले पाहिजे. आलं लक्षात. कळतंय सगळ्यांना हे. बरं अजून कोणाला काही डाऊट याच्यात. आज जे लेक्चरला आहेत तेच उद्यापासून राहतील. हे 25 स्टुडंट जेवढे आहेत तेवढे. बाकीच्यांना मी ग्रुपमधून रिमूव्ह करणार आहे. ओके. बाकीच्यांच्या घरी कॉल करतोय आणि त्यांना मी रिमूव्ह करतोय. आणि बरेच जण आज जे आलेत त्यांनी उद्यापासून रेग्युलर करा नाही तर त्यांना रिमूव्ह करण्यात येईल. ओके. बरं पुढे पुढचं कुठलं होतं रे. अ 22 नंतर 28चं एक्झाम्पल. 28 नंबरचं एक्झाम्पल काय होतं 3 to -4. ओके. ह्याच्यात काय प्रॉब्लेम आला. ठीक आहे फ्रॅक्शन कॅल्क्युलेशन असेल म्हणून थोडंसं चुकलं असेल कुठेतरी. ठीक आहे. याचा डिटर्मिनंट बघू आपण अगोदर. 3 2 ओके काय 6 + 8 काय 14 झाला ना. प्लस मध्ये तर आन्सर डायरेक्ट निघतोय ना आपलं. काही आन्सर इनवर्स काय असेल फायनल A इनवर्स इज इक्वल्स टू 1/14 करून घेऊ. 2 -2 4 3 आतमध्ये गेल्यानंतर भाग जाईल ना. 14 जर आतमध्ये गेला 1/14 तर आतमध्ये गेल्यानंतर भाग काय मग 2/14 -2/14 4/14 आणि 3/14 काय येईल मग आन्सर 1/7 -1/7 2/7 आणि 3/14 हे तुमचं आन्सर मिळायला पाहिजे. भाग देऊ ना. भाग देऊन पण मी सॉल्व्ह करून दाखवतो म्हणजे भाग दिल्यानंतर काय मिळेल असं. मग चेक करू आपण आता. ओके. काय येईल बघू आपण. एची व्हॅल्यू पुट करा. ए काय येईल 3 2 -4 2 इंटू ए इनवर्स. ओके 1 0 0 1. चला सांगा मग आता काय करायचंय. काय करणार R1 चेंजेस टू R1/3. R1 ला डिवाइड बाय 3 केला. बरं पुढे 1 2/3 -4 2 इंटू इकडे सुद्धा डिवाइड करावं लागेल काय 1/3 0. ओके कळतंय ना. बरं पुढे आता याला काय करायचंय 0. मग सांगा आता काय करावं. R2 चेंजेस टू R2 + 4 इंटू R1 कारण हा मायनस आहे तर याला +4 ने मल्टिप्लाय करा. +4 -4 0. मग काय 1 2/3 0. ओके. आता R2 काय R1 काय. ओके मग पुट केल्यानंतर बघा R2 काय 2 + 4 इंटू 2/3. ओके मग काय 6 + 8/3 3 इंटू 2 6
8 अपॉन 3. ओके, मग काय येईल? 14 अपॉन 3 इंटू, ओके हा काय होता? 1 अपॉन 3 0. हा काय येईल मग आता? R2 is 0, R1 is 1/3. पुट केला. इज इट 4 अपॉन 3? 4 upon 3. That one is 4 upon 3. ओके, नंतर इथे हा 1च राहील, 1 आणि 0 असल्यामुळे. ओके, नंतर डिवाइड बाय R2 ला 14 upon 3. डिवाइड बाय 14 अपॉन 3. हा मग 3 अपॉन 14 ने मल्टिप्लाय केलं तरी चालेल ना. ओके, ती चालली आहे. मग R2 चेंजेस टू, ओके R2 changes to 3 upon 14 into R2. ओके, म्हणजे याला 1 करण्यासाठी आपण त्याचा रेसिप्रोकलने त्याला मल्टिप्लाय करायचं 1 करण्यासाठी. मग आपलं ऑब्वियसली काय होतं? 1 2 upon 3 0 1 into A inverse. ओके, नाव 1/3 ॲज इट इज 0. आता याला मल्टिप्लाय कशाने करतो आपण? ओके, इंटू काय येईल? 4 upon 3. 3 3 गेट कॅन्सल, काय येईल? 4 upon 14. ओके, नेक्स्ट काय 1 आहे ना हा, मग 3 अपॉन 14. 1 into 3 upon 14. ओके, नंतर हा काय करायचा आहे? 0. मग R1 चेंजेस टू R1 minus 2 upon 3 R2. ओके, ऑपरेशन असे फिक्स राहतात, चेंज ऑपरेशन आपल्याला कन्फर्म आन्सर मिळत असल्यामुळे आपल्याला एक पर्टिक्युलर फक्त कोणाला नंबर बदलत जाईल ना. ऑपरेशन हे फिक्स राहतात, कोण कसं आहे, साइन चेंज होईल आणि नंबर बदलेल. ऑपरेशन आपले ट्रान्सफॉर्मेशन चेंज होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. ट्रान्सफॉर्मेशन मी बदलतोय का जास्त करून? नाही, ज्या ठिकाणी जसं गरजेचं पडेल त्या पद्धतीने मी ट्रान्सफॉर्मेशन चेंज करतोय. ओके, नाव मग काय ना 1 0 0 1 इंटू A इनवर्स. R2 तसाच 4/14. 2ने भाग गेल्यानंतर काय? ओके, हा काय? ओके, फक्त कोण चेंज होईल? R1 चेंज होईल. बरं, मग पुढे R1 काय होता? 1 upon 3 minus 2 upon 3 into 4 upon 14. बरं, पुढे भाग देतो आपण. बरं, हा 2 upon काय? 7. बरं, पुढे 4 upon 21. म्हणजे हा काय? 1 upon 3 minus 4 upon 21. क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, 21 minus 4 upon 63. हां, पुढे भाग जाईल का? नाही जात. मग आपलं काय आन्सर 1/7 आला पाहिजे. काय चुकलंय? काहीतरी चुकलं की नाही? भाग जातोय. हा, काय चुकलंय? व्यवस्थित बघा. काय? 4 होता लक्षात. कुठे? इथे की इथे? 21 मायनस हां 12 आला पाहिजे. आलं लक्षात? बरं, पुढे काय ना? नाही, बरोबर माझ्याला कवाना पॉईंट. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना चुकायचं नाही. ओके, बरं चला असंच होतं. बरं, पुढे 0 आहे. R1 काय? R2 काय? ओके, मग इथे पुट केला 0 minus 2 upon 3 into 3/14. ओके, 0 minus 2 upon 3 into 3/14. 3 3 गेट कॅन्सल. 1 upon 7. मायनस साईन तसं -1 upon. बघा बरं, तेच आन्सर आहे का? आलं? कळतं सगळ्यांना? लक्षात ठेवा की आपण सोल्युशन काढताना एक स्टेप रो ऑपरेशन चुकणार नाही अशी काळजी घ्यायची. आपले मार्क्स ह्या रो ऑपरेशन्सला आहेत. हे तर आपले 2x2चे. आपल्याला सॉल्व्ह किती करायचे? 3x3चे. मग 9 एलिमेंट बदलायचे आपल्याला. किती? 9. आपण किती बदलतो इथे? फक्त 4. आपल्याला अजून 5 एलिमेंट बदलायचे, म्हणजे अजून आपल्याला 5 ऑपरेशन घ्यायचे त्याच्यामध्ये. मिनिमम आपल्याला किती ऑपरेशन असतील? 6 ते 7 ऑपरेशन राहणार. किती? 6 ते 7 ऑपरेशन आपल्याला तिथे सॉल्व्ह करावे लागतील आणि आपल्याला त्या ऑपरेशन नुसार आपले मार्क्स ठरतात.
ह्याच्यात ठीक आहे, 2x2 असेल जास्तीत जास्त 3 मार्काला पडेल, पण 4 मार्काचं आलं तर ऑब्व्हियसली आपल्याला 4 मार्काचं एक्झाम्पल सॉल्व्ह होतं, म्हणजे तेवढे ऑपरेशन आपले 3x3 असेल, मग ऑब्व्हियसली असं काहीतरी आपल्याला चेंज करावं लागेल. पण कळलं का हे सगळं? मला उद्या हे एक्झाम्पल पूर्णपणे 2x2 चे सॉल्व्ह पाहिजे. जेवढी एक्झाम्पलची लिस्ट मी दिलेली आहे तेवढे प्रत्येकाकडून. जर नसेल तर मी लेक्चरला घेणार नाही, मी रिमूव्ह करेल. लक्षात? ठीक आहे.